In Shetal's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स पहा, किती सुंदर आणि खूप खुसखुशीत अशी करंजी झालेली आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने व परफेक्ट असं प्रमाण या रेसिपीतून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 2 वाटी खोबऱ्याचा किस व 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर वजनी प्रमाण 150 ग्रॅम खोबरे व 150 ग्रॅम रवा घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण खोबरे छान भाजून घेणार आहोत. अगदी थोड्याशा तुपामध्ये, अगदी 2 चमचे तुपामध्ये हे खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे. अगदी एकसारखे हे चांगले परतून घ्यायचे आहे. अगदी खाली पटकन लागते, त्यामुळे जाडबुडाची कढई घ्यावी आणि एकसारखे हलवावे. त्यामुळे खोबरे जास्त करपट असे होत नाही आणि एकसारखे भाजल्यामुळे त्याचा कलरही छान राहतो. खोबरे ज्यावेळेला आपण भाजतो त्यावेळेला खूप कमी तूप टाकून हे परतून घ्यायचे. अगदी नाही टाकले तरीही चालेल, पण अति तुपाचा वापर याला करायचा नाही. तर लालसर झालेले आहे तर काढून ठेवायचा आहे व लगेचच आपण रवाही 2 चमचे तुपामध्ये छान परतून घेणार आहोत आणि तोही अगदी एकसारखा परतून घ्यायचा आहे. अजिबात खाली लागेल असं करायचं नाही, कारण पूर्ण सारण आपले त्याच्यामुळे बिघडू शकते. तर अशा पद्धतीने हा बारीक रवा घ्यायचा आहे. मोठा उपमा किंवा आपण शिरा बनवतो तो रवा घ्यायचा नाही आणि तोही अगदी छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. एकसारखे परतायचे आहे. जर आपला रवा कच्चा राहिला तर आपले सारण आत चिकटते, गट्टा होतो किंवा ते अगदीच जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे रवा अगदी छान परतला गेला पाहिजे. पूर्णतः सारणाचं हे या रव्याच्या भाजण्याच्या पद्धतीवरच अवलंबून आहे आणि अगदी लालसर तांबूस रंगाचा होईपर्यंत अगदी शांत आणि वेळ देऊन हा रवा भाजायचा आहे. अजिबात गडबड करायची नाही. रवा भाजला आहे असे कधी ओळखते तर तो एकदम हाताला खसखशीत लागतो आणि तसं झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे. तर हे मिश्रण एकत्र करायचं आहे खोबऱ्याचे आणि रव्याचे व छान थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्याशिवाय आपण यामध्ये साखर ॲड करायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटून हे सारण चुकू शकते. तर आता हे थंड होण्यास ठेवायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण मैद्याचे कणिक मळून घेणार आहोत. याच्या करंजीसाठीही मळून घ्यायचं आहे. तर व्हिडिओसाठी बनवत असल्यामुळे अतिशय कमी प्रमाणात मी या ठिकाणी कणिक मळणार आहे. तर या ठिकाणी 1.5 वाटी इतकं मैदा मी घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण तुपाचे मोहन घालणार आहोत. यामध्ये मी 1.5 वाटीला 5 चमचे इतकं मोहन यामध्ये टाकायचं आहे. अगदी याप्रमाणे जर तुम्ही केलं तर अगदी व्यवस्थित मोहनचे प्रमाण होईल. अगदी छान करंजीचे कवर तयार होते. या पद्धतीने तुम्ही करून पाहिले तर आता बाकी यामध्ये काही ॲड करायचं नाही, त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे. तर थोडंसं गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने थोडं हलवून घ्यायचं आहे व नंतर हाताने अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिटं हे तूप प्रत्येक पिठाच्या कणाकणाला लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान ते दोन्ही हाताने मळून घ्यायचं आहे. मुठीत घेतल्यानंतर पहा त्याचा गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपले हे मोहन योग्य झालेले आहे. ज्याप्रमाणे आपण पुरीचे किंवा समोस्यासाठी जे पीठ मळून ठेवतो त्या पद्धतीनेच हे थोडंसं कडकच
किंवा कठीण असं मळायचं आहे. अजिबात ही कणिक पातळ मळायची नाही. त्याला सॉफ्टनेस कमी असला तरीही चालू शकतो. जर सॉफ्ट असेल तर त्याला पदर चांगले सुटणार नाही. त्यामुळे हे पीठ अगदीच समोस्यासारखेच असले पाहिजे. जरी मी या ठिकाणी 1 ग्लास इतके पाणी घेतले असेल तर तरीही त्यातील अगदी अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे 1/3 पाण्याचा भाग ग्लासमधील वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे खूप कमी पाणी याला वापरायचं आहे. पहा, अर्ध्याच्या वर पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर कणिक ही छान मळून झाल्यानंतर आपलं हे सारण थंड झाले का ते पाहायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बारीक केल्यानंतर 1.5 वाटीची 2 वाटी इतकी साखर झालेली आहे. तुम्ही ह्या प्रमाणात केले तर अजिबात प्रमाण चुकणार नाही. बरोबर 1.5 वाटी साखर या सारणासाठी योग्य आहे. तर ती थोडी थोडी करत टेस्ट घेत आपण ही ॲड करत जायची आहे. एकदम टाकायची नाही. कधी जास्त होते कधी कमी होते. त्यामुळे थोडी थोडी करत ही साखर ॲड करायची आहे. आणि जर आपल्याला थोडंसं अजून गोड हवा असेल तरीही तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता. आता मला वाटत आहे की एवढी साखर अजून पूर्णतः लागणार आहे. त्यामुळे 1.5 वाटी ही साखर अगदी योग्य प्रमाणात झालेली आहे. जर सारणामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स, चारोळे वगैरे वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी थोडीशी खसखस गरम करून थोडीशी बारीक करून यामध्ये टाकलेली आहे. मी यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार नाही कारण हे सारण जास्त दिवस टिकत नाही आणि आपले करंजीही त्याच्यामुळे फुटू शकते. आता यामध्ये जायफळ टाकलेले आहे. जायफळचा वास अतिशय भन्नाट येतो. तुम्ही खरंच जायफळचा वापर अशा पद्धतीने करून पहा. खूप छान टेस्ट येते याची. आणि त्याचबरोबर आपण चवीनुसार वेलची पूड ही टाकणार आहोत. आता ज्या प्रमाणात आपण मैद्याची कणिक मळून घेतलेली आहे त्याच्याही पेक्षा जास्त हे सारणाचं प्रमाण झालेलं आहे. हे उरणार आहे. तुम्ही त्या 150 ग्रॅमच्या प्रमाणात तुम्ही आणखीन कितीही पीठ ॲड करून मैदा मळू शकता. आता आपण साठा बनवून घेणार आहोत. साठा बनवण्यासाठी या ठिकाणी मी पोह्याचा लहान चमचा इतके 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. शक्यतो जर आपल्याकडे घट्ट तूप असेल तर उत्तमच आणि जर नसेल तर आता माझ्याकडे थोडंसं पातळ झालेलं तूप आहे. तर पहिल्यांदा 2च चमचे मी यामध्ये तूप ॲड करणार आहे व तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला लागेल तसंच हे तूप ॲड करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण केकची क्रीम तयार करतो किंवा केकची क्रीम दिसते त्या पद्धतीनंच हे होईल तोपर्यंत आपण थोडं थोडं करून तूप ॲड करायचं आहे. तर अजून 2 चमचे इतकं तूप मी ॲड केलेलं आहे. जर हे तूप थोडं घट्ट असतं तर 3 चमच्यामध्येच आपलं हे काम झालं असतं. पण तूप थोडं पातळ असल्यामुळे आपल्याला जास्त लागत आहे. आता या ठिकाणी जेवढं तुम्ही जास्त हे व्यवस्थित मळून घ्याल, त्याला ब्लेंड कराल, तेवढं हे आपली करंजी हलकी व खुसखुशीत होण्यास मदत होते व लेयर आपला चांगला होण्यास मदत होते. तर पहा, छान फेटून घ्यायचे आहे आणि याची जशी केकची क्रीम असते त्या पद्धतीने होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे. पूर्णतः ह्या आपल्या करंज्या जसा साठा आपण बनवू त्या पद्धतीनं चांगल्या किंवा कमी लेअरवाल्या तयार होतात. त्यामुळे अतिशय चांगली मेहनत घेऊन हा साठा तयार करायचा आहे. तर असा हा आपला साठा तयार करून घ्यायचा आहे. पहा, साठा मळताना थोडंसं मोठंच ताट घ्यायचं म्हणजे आपल्याला तो छान फेटता येतो. तर साठा तर तयार करून झालेला आहे. तर आपलं पीठही चांगलं तयार झाले का ते पाहायचं आहे. खूप जास्त
पीठ सेलसर झालं असेल तर थोडासा मैदा घालून तुम्ही परत ते थोडंसं घट्ट बनवू शकता. तर आता हे पीठ थोडं योग्य असल्यामुळे यामध्ये मैदा ॲड न करता याचे 6 चपातीच्या गोळ्यासारखे गोळे करून घेत आहेत. तर एवढ्या प्रमाणात 6 गोळ्या तयार झालेल्या आहेत. चपातीपेक्षा थोडे कमी आकाराचे गोळे आहेत. तुम्ही थोडं जास्त पीठ मळलं तर तुमच्या चपात्या जरा मोठ्या होऊ शकतात. थोडंसं चिकट वाटत असेल तर मैदा यावर भुरभुरला तरीही चालू शकतं. करताना तुमच्या लक्षात येईल की खूप कमी मैद्याची पिठी लागते, त्यामुळे नाही घातली. जर आपलं पीठ थोडंसं सेलसर झालं तरच पिठीची गरज लागते. अदरवाईज आपल्याला पीठ न लावता ही चपाती लाटता येते. तर थोडंसं पीठ लावून अशा एकावर एक चपात्या काढून ठेवल्या तरीही चालू शकते. अशा पद्धतीच्या करंजीला थोडा वेळ लागतो आणि हा जरा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण अगदी डिटेलमध्ये तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे. अगदी खूप साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तर प्रत्येक चपाती लाटून झाल्यानंतर थोडंसं मैदा भुरभुरल्यानंतर दुसरी चपाती त्याच्यावर टाकल्यावर ते एकमेकाला चिटकत नाही. तर अशा प्रकारे बाकीच्याही सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्यावर एकावर एक अशा ठेवून दिलेल्या आहेत. आता ही शेवटची चपातीही अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे. पहा, अजिबात एकमेकांवर ठेवूनही चिटकलेली दिसत नाही. तर आता आपण याला साटा लावून घ्यायचा आहे. सगळ्यात मोठी जी चपाती आपली तयार झालेली आहे ती प्रथम खाली अंतरायची आहे. म्हणजे जर कमी जास्त झालं तर साटा आपला बाहेर येणार नाही आणि अगदी सगळ्यांना सामावून घेतील असं आपल्या गोळ्या तयार होतील. अजिबात कमी साटा लावायचा नाही. अगदी योग्य पद्धतीने पूर्ण चपातीला साटा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. जर साटा कमी पडला तर परत बनवून हा साटा वापरायचा आहे, पण कमी पडू द्यायचं नाही. अगदी छान त्यातील हवा जाईल असं दाबून घ्यायचं आहे. लाटण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जर लाटण्याचा वापर केला तर लेयर्स येणार नाहीत. तर अशा प्रकारे सगळ्या एकावर एक चपात्या ठेवून त्याला साटा लावून घ्यायचा आहे. साठा लावल्यानंतर अगदी त्यातील हवा पूर्ण काढून घ्यायची आहे आणि परत वरच्याही शेवटच्याही चपातीला साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित रोल बनवायचा आहे. रोल बनवताना त्यामध्ये अजिबात जागा राहिली नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे, नाहीतर गोळ्या आपल्या व्यवस्थित होणार नाहीत. त्याच्यामध्ये पोकळी शिल्लक राहील व त्यामुळे आपले सारण बाहेर येऊ शकते. त्यामुळे अगदी व्यवस्थित लाटता येईल अशा गोळ्या तयार झाल्या पाहिजेत. लेयर सुटले नाही पाहिजेत. थोडंसं प्रेस करून ते बंद करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. थोडंसं लांबवता आलं तरी लांबवू शकता, पण फार त्याला जास्त हलवायचं नाही. गोळ्या खूप मोठ्याही नाही बनवायच्या आणि खूप छोट्याही नाही बनवायच्या. त्यामुळे अगदी योग्य आकारातच समान आकाराच्या या गोळ्या तयार करायच्या आहे. पहा, आतून तुम्हाला दिसत असतील की कशा लेयर आलेल्या आहेत. तर अशा एवढ्याच साईजच्या सगळ्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहे, कट करून घ्यायच्या आहेत. एअरटाईट डब्यामध्ये पूर्ण झाकण लावून या गोळ्या ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्याच्यात पाणी सुटेल व परत आपल्या गोळ्या
मऊ होतील आणि मऊ झाल्या तर त्याला लेयर येणार नाहीतच, पण लाटतानाही खूप अडचण येईल. त्यामुळे त्या अगदी कडकच राहिल्या पाहिजे. तर पहा, एक गोळी लाटून दाखवलेली आहे. मध्ये दाब देऊन अगदी व्यवस्थित लेयर वर येतील असे शांतपणे ही पुरी लाटायची आहे. खूप जास्त पातळ लाटायची नाही आणि खूप जास्त जाडही लाटायची नाही. अगदी योग्य अशी ही लाटायची आहे. पहा, मधून दाब देऊन पुढे आपल्याकडे ओढायचे आहे व पटापटा या लाटून घ्यायच्या आहे. प्रथम 4 ते 5 या लाटून दाखवलेल्या आहेत. तर या आपण यामध्ये सारण भरून याची करंजी बनवून घेणार आहोत. सारण आपल्याला यामध्ये थोडंसं जास्त भरायचं आहे. जास्त सारण भरलेली करंजी खूप छान लागते. जर कमी सारण भरले तर फक्त कवर खाल्ल्यागत किंवा फक्त पीठ खाल्ल्यासारखे लागते. त्यामुळे सारणाशिवाय करंजी चांगली लागत नाही. अगदी सारणाला धरूनच ही आपण चिटकून घ्यायची आहे व फिरकीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे. तर हा आपला कानवला किंवा करंजी तयार झालेली आहे. बाकीचेही त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे व फिरकीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे. तर हे आपले 4 ते 5 करंजी तयार झालेले आहे. तेल मी आधीच तापत ठेवल्यामुळे आता ही आपल्याला करंजी लगेच तळता येणार आहे. प्रथम थोडंसं पीठ टाकून पाहायचं आहे. जर आपली ही तेल कडलेलं असेल तर आपण प्रथम 2च करंज्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत. जास्त प्रथमतः टाकायचे नाही. ज्या वेळेला करंजी मनानेच वर येईल त्यावेळेलाच झारा लावायचा आहे. अदरवाईज झारा लावायचा नाही, नाहीतर आपले सारण फुटू शकते. तर आता ही करंजी वर आलेली आहे तर ती आपण चांगली परतून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत. अगदी याच वेळेला आपण ही करंजी चांगली तळून घेणार आहोत. फार वेळ लागत नाही याला. 4 ते 5 मिनिटांमध्ये अगदीच तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर 4 ते 5 मिनिटातच आपली करंजी तळण्यास तयार होते. तर पहा, तुम्हाला दिसत असेल की खूप छान लेयर सुटलेले आहेत. तर अगदी आपण मेहनत घेतल्याप्रमाणे ही जर करंजी अगदी व्यवस्थित न चुकता तयार झाली तर खूप समाधान वाटते व आणि आनंदही होतो. कारण खूप किचकट गोष्टी करत असताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर पहा, खूप छान तांबूस रंगाचा कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे, तळून घेतलेली आहे. तळून घेतलेली करंजी तुम्हाला दिसत असेल खूप पदर सुटलेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीच्याही करंज्या तळून घ्यायचे आहे आणि तळून घेतल्यानंतर त्या टिश्यू पेपरवर काढायचे आहे. जर टिश्यू पेपरवर काढूनही जर तेलकट वाटत असतील तर त्या उभ्या करून ठेवायच्या आहेत. उभ्या करून ठेवल्यामुळे त्या तेल सोडतात. तर पहा, आता छान सर्व करूया. ह्या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि एवढ्या प्रमाणात 20 ते 25 इतक्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जास्त करायचे असेल तर प्रमाण डबल करून केल्या तरीही चालू शकते. तर पहा, किती छान लेयर सुटलेले आहे. तर तुम्हाला आता एक करंजी तोडून दाखवणार आहे. पहा, खूप छान आवाज येत आहे. खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आणि खूप साऱ्या लेयर आतून सुटलेले आहे. आपले सारणही अगदी कुळकुळ्यासारखे न होता अगदी सॉफ्ट आणि खूप पदर सुटलेली ही आपली करंजी तयार. तर फ्रेंड्स, जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू. Each recipe with love and care, happily cooking.
cooking everywhere.